श्री स्वामी समर्थ पोथीचा पहिला अध्याय. श्री स्वामी समर्थ. 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 अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोटी निवासा पूर्णदत्त अवतार दिगंबर यतिवर्या स्वामी राजाय नमः. ओम रक्तांड रक्तवर्ण पद्मनेत्र स्वाशवदन कथा टोपी चकला माला दंडकमल दरुधरा कटाक्ष रक्षका त्रिगुण रेता त्रिलोकी पालका विनायका भक्तवत्सले कलियुगे श्री स्वामी समर्थ धारका पाहि मम. श्लोक ब्रह्मानंद परमसुखद केवी ज्ञानमूर्ती द्वंदश गगन सदृश तशम दिलक्षम एक नित्य विमल चल सर्वा साक्षी भूत भावातीत त्रिगुण रहिता सद्गुरुत नमामि. जय जय श्री जगरक्षका. जय जय भक्तपालका. जय जय कलिमल नाशका अनादि सिद्धी जगद्गुरु. जय जय क्षीरसाकरा विलासा मायाचक्र चालका विनाशा शेषेना अनंतवेशा अनामिता अनंता. जय जय आजी गरुडवाना. जय जय आजी कमललोचना. जय जय आजी पतित पावना रमारमना विश्वेशा मेघवर्णा आकाशांत मस्तकिरीटे विराजित तोची स्वयंभू आदित्य तेजवर्णिले न जाय विशाळ भाळा आकर्षणयन रसाळ नाशिका स्वास्यवदन दंतपंक्ती कुंदकळ्या समान शुभ्रवर्म विराजित रत्नमाला हृदयावरी जे कोट सूर्याचे तेजहरी हेममय भूषणे सादरी कौस्तुभमणी विशेष वात्सल्य भूषण त्याची प्रेमळ भक्तीची खुन उदरी त्रिवेळी शोभायमान त्रिवेणी संगमा सारखी नाभी कमल सुंदर ती देते विधात्याची उत्पत्ती की चराचर जन्मदात्री मूळ जननी तेच पय्य जानूपर्यंत करशोभित मनगटी कंकणी विराजित कर कमलाची आकृती रक्त पंकजा समान भक्त द्यावया अभय वर शिदा सर्वदा संवाकर रक्त गदा पद्म शंखचक्र चारे हस्ते आयुला काशे कशिला पितांबर विल्लुंगतसे समान तेज कर्दळी स्तंभ पांभापर सुंदर उभयजंग दिसताती. जेथे भक्त जन सुखावती त्याच्या दर्शनाती पतित तरती. ज्याचे होरात्र द्याती नारदाती कृषीवर्या ज्याचे कमलाकर चुरती संध्या रागा समान रक्त तळवे योग्य चिन्हे मंडित वर्णिता वेद शिनले 14 विद्या 64 कला ज्या ते वर्णिती थकला सकळा यशा त्या परमंगला अल्पमती केवी वर्णू नारदातिक मुनिवर व्यास वाल्मिकादी कविवर क्रमुन शके महिमांबर तेथे पामर मी काय जो सकळ विश्वाचा जनिता समुद्रकन्या ज्याची कांता जो सर्व कारण करता ग्रंथे रंभू नमुतया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत फरजधर अगम्य लीला जयाची जो सकळ विद्याचा सागर 64 कलेचे माहेर वृद्धिसिद्धीचा दातार भक्तपालका दयाळू मंगल कार्य करती स्मरण विघ्ने जातील निरसोन भजका होईल दिव्य ज्ञान वेदांत सार कळेपा सकळ कार्यारंभी जाण करीती नामस्मरण ज्याच्यावर प्रसादे नाना ग्रंथ रचना करती कवी तया मंगलासी साष्टांग नमन करुनी मागे वरदान स्वामी चरित्र रासामृत पूर्ण निर्विघ्नपणे हो हे जिचवर प्रसाद मिळता मूळ पंडित होय तत्वता सकळ काव्यार्थ येत हाता ती ब्रह्मसुत नमियले मूढमती मी अज्ञान काव्यादिकाचे नसे ज्ञान माते तू प्रसन्न होऊन ग्रंथरचना करावी जो अज्ञान तिमिर नाशका जो विद्या कानन छेदका जो सद्बुद्धीचा प्रकाशका विद्यादायक गुरुवर्या ज्याच्या कृपे करून सदिश्य लादले दिव्य ज्ञान तेनेच जगी मानवपण येत असे की निश्चय केवी असतील माता पितर तैसे श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्याच्या नमस्कार वारंवार साष्टांग मी मतिमंद अज्ञ बाळ घेतली असे थोराळ ती पुरविता दयाळ गुरु राजा आपणची 9 मास पाळ उदरी पाळिले प्रसवोनी सोशविले
कौतुक करूनी वाढविले रक्षेले आजवरी जननी जनका समान अन्य दैवत आहे कोण वारंवार साष्टांग नमन चरणी त्याच्या करीतसे ब्रह्म विष्णू महेश्वर तिन्ही देवतांचा अवतार लीला विग्रह त्रिकुमार दत्तात्रेय नमिले तीन मुखे साहात गळा पुष्पमाळा शोभित कर्णकुंडले तेजमीप विल्लुंगत समान कामधेनू असोनी जवळी हाती घेतली असे जोळी ते पाहता एका स्थळी कोणासही दिशेना चार वेद होऊनी श्वान वसती समीप रात्रंदिन जयाचे त्रिभुवन गमन मनोवेगे जाते जो तो परब्रह्माशी नमन करोनी मागे वरदान स्वामी चरित्रामृत पूर्ण हो कृपेने आपल्या वाढला कलीचा प्रताप करू लागले लोकपाप पावली भूमी संताप धर्मभ्रष्ट लोकबहू पा कैसे दैव विचित्र आर्यवती आर्यपुत्र वैभवहीन झाले अपार दारिद्र्य दुःख भोगिती शिथिल झाली धर्मबंधने नास्तिक न मानती वेदवचने दिवसेंदिवस होम होणे कमी होऊ लागली सुटला धर्माचा राजश्रय धर्मप्रवर्तका नाही भय उत्तरोत्तर नास्तिकमय भरतखंड जाहले नाना विद्या आणि कला असता लागी गेल्या सगळ्या ऐशे त्या भोगेच्छा बळावल्या तेने सुटला परमार्थ धर्म संस्थापना कारणे युगायुगी अवतार घेणे नाना विधी वेश नटने जगतपतीचे कर्तव्य लोक बहु भ्रष्ट झाले स्वधर्माते विसरले नास्तिकामती वादी मातले आर्य धर्माविरुद्ध मग घेतला अवतार प्रत्यक्ष जो त्रिकुमार कलकोटी साचार प्रसिद्ध तेथे जाहले स्वामी रूपे कोठे आणि कोणत्या काळी कोणत्या जातीत कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्ममुळे कोणासही कळेना ते स्वामी नाम महाप्रसिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्धी चमत्कार दाविती नानाविधी भक्त मनोरथ पुरविती ज्याशी साष्टांग नमून करी प्रार्थना करजोडून आपुले विख्यात महिमान जनी गावयाचे योजिले तुमचे चरित्र महासागर पावेन कैसे पैल तीर आत्मसार्थक कराया साचार मी तेथे जाहलो किंवा पाठ गगना समान अगाध आपले महिमान अल्पमती मी अज्ञान आक्रमण केवी करू पिपलिकामनी गिरीशी उचलून घाल काखेशी किंवा खादोनी सूर्याशी लोपविले मने स्वतेज तैशी असे माझी आळ बाळ पुरवीन लढीवाळ पुरविता तू दयाळा दीनबंधू यतिवर्या करता आणि करविता तूची एक स्वामीनाथा माझ्या ठाईची वार्ता मी पणाची नशेची ऐशी कोनिया स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लागी अभय देती वरदहस्त करोनिया उने न पडे ग्रंथात सफल होतील मनोरथ पाहुनी आर्यजन समस्त संतोष तील निश्चय ऐसे कोणी अभयवानी संतोष झाला माझ्या मनी यशस्वी हो लेखनी ग्रंथ समाप्ती प्रती पावो आता नमुनी साधुवृंद त्याशी नाही भेदाभेद तो स्वात्मसुख आनंदमय सदोदित राहतील मग नमिले कवीश्वर जे शब्दसृष्टीचा ईश्वर ज्याचे कर्तव्य सर्वत्र प्रसिद्ध असतील या लोकी व्यास वाल्मिक महाज्ञानी बौद्ध ग्रंथ रचिले ज्यांनी वारंवार तयाच्या चरणी नमन माझे साष्टांग कवी कुल मुकुटा तस नमिले कवी कालिदास त्याची नाट्यरचना विशेष प्रिय जगी जाहली श्रीधर आणि वामन ज्याची ग्रंथरचना पाहून ज्ञाते डोलविती मान तयाचे चरण नमिले ईश्वर चरणी जडले चित्त ऐशे तुकारामादिक भक्त ग्रंथरंभी तयानमित वरप्रसादा कारणे अहो आम्ही संतजनी मज दिनावरी कृपा करोनी आपण हृदयस्थ राहुनी ग्रंथरचना करावी आता करोनी नमन जे का श्रोते विचक्षणा महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले महापंडिता आणि चतुर ऐशे श्रुत समाज थोर मतिमंद मी त्याचे समोर आपले कवित्व केवी आणू परी थोरांचे लक्षण एक मला ठाऊक पूर्ण काही असता सद्गुण आदर करीती तयाचा संस्कृतीचा नसे गंध मराठी नये शुद्ध नाही पडलो शास्त्रछंद कवित्व शक्ती अंगी नसे परी हे अमृत जाणून आदर धरावा जी श्रवणी असे माझी संस्कृतवाणी तियेकडे न पाहावे
न पाहता जी अवगुण घ्याती तुकेची द्यावे पूर्ण, एवढी विनंती करजोडून चरणी आपल्या करीत असे. स्वामीच्या लीला बहुत असतील प्रसिद्ध लोकात, त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रास. त्या मोदीतून पाही अनमोल मुक्त फळे घेतली काही, द्यावया मान सुज्ञाही अनमान काही न करावा. की हे उद्यान विस्तीर्ण तया माझी प्रवेश करून, सुंदर कुसुमे निवडून हार त्याचा गुंफिला. कवी होऊन या माळी घाली श्रोती यांच्या गळा, उभा ठाकुनी बुद्ध जळा करी सप्रार्थमा सप्रेम. अहो या पुष्पांचा सुवास तृप्त करील आपला मानस, हा सुगंध नावडे जयास तोच पूर्ण अभागी. आता असोत हे बोल पुढे कथा बहुत अनमोल, वदविता स्वामी दयाळा निमित्त मात्र कवी विष्णू कवी वैराग्य प्रत्यक्ष शंकर, जेथे जैसे सहस्त्राकर दृष्टा केवळ सूर्यपुत्र भक्त माते समान. यतिराज पदकल्लार विष्णू कवी होऊनी भ्रमर, ज्ञान मधुस्तर साचार रुजू तेथे घाली तसे. स्वामी चरित्रा सारामृत नाना प्रकृत कथा समस्त, आदरे भक्त परिसोत प्रथमोध्याय गोडा हा. श्री शंकर पूर्णमस्तु श्रीपाद श्री वल्लभास्मस्तु इति श्री स्वामी चरित्र सारामृत मंगलाचरण प्रथमोध्याय गोडा. स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.